नमस्कार, मी गवळी मॅडम. आज आपण इयत्ता 9वी मराठीतील सेतू अभ्यासक्रम दिवस 45वा म्हणजेच चाचणी क्रमांक 3 जी सेतू अभ्यासक्रमातील शेवटची चाचणी आहे ती पाहणार आहोत. बघा मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला सेतू अभ्यासक्रमातील शेवटची चाचणी क्रमांक 3 इयत्ता 9वी मराठीची दिसत आहे. त्यामधील विभाग 1 त्यामध्ये गद्य 1 दिलेला आहे आणि त्याखाली तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं विचारलेली आहे. आधी आपण तो गद्य काय तो समजावून घेऊया आणि मग त्या खालची उत्तरं पाहूया. बघा, पुस्तकाकडे केवळ कागदावर छापलेला मजकूर इतक्या मर्यादित अर्थानं पाहता येणार नाही. पुस्तकांनाही जीव असतो, त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व असतं. पुस्तक आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात. गरज असते ती आपण त्यांच्याशी बोलण्याची, संवाद साधण्याची. लेखक म्हणतात की पुस्तकाकडे केवळ कागदावर छापलेला मजकूर म्हणून पाहू नका, एक ते मर्यादित अर्थाने त्याच्याकडे पाहू नका, तर त्यांनाही जीव असतो, त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व असतं आणि ते इतरांना बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. त्यांना त्याची गरज वाटते आणि बोलण्याची, संवाद साधण्याची, मैत्रीचं नातं निर्माण करण्याची त्यांना गरज आहे. असं ते म्हणतात की एकदा का पुस्तकाशी मैत्री जुळली, नातं निर्माण झालं की मग पुस्तकाकडून फक्त घेत राहायचं. मग ते म्हणतात, लेखक म्हणतात की पुस्तकाशी एकदा मैत्री करून बघा किंवा नातं जुळवून बघा, मग ते फक्त देत राहतात आपल्याला. आपल्याकडून ते काहीही मागत नाही, निस्वार्थपणे फक्त आपण घेत राहायचं. परमेश्वराने आपल्याला एकच आयुष्य दिलेलं आहे. लेखक म्हणतात की या दिलेल्या आयुष्याचा फायदा करून घ्यायला हवं, जे की आपल्याला एकच मिळालेलं आहे. पण या एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव आपल्याला केवळ पुस्तकच देऊ शकतात. म्हणून लेखक म्हणतात की एका आयुष्यात अनेक आयुष्य जगायचे असतील आणि वेगवेगळ्या गोष्टी, रहस्य जाणून घ्यायची असतील तर पुस्तकाशी मैत्री करून, त्याच्याशी नातं निर्माण करून ती वाचायला हवे. शिवकथा वाचायला लागलो की त्यांच्या शब्दातून इतिहास जिवंत होतो. लेखक त्यांना आलेला अनुभव आपल्याबरोबर शेअर करतायत आणि ते म्हणतायत की शिवकथा वाचायला लागले की शब्दातून इतिहास जणू काही जिवंत व्हावा असं वाटतं आणि जंगलाबाबतचं वर्णन वाचताना घनदाट अरण्य, सृष्टीची मनोहारी रूपं पाहत पशुपक्षी, प्राण्याशी संवाद साधतो. विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात आपण हरवून जातो. तर चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थितीशी आणि थोरामोठ्यांचे कार्य आपल्याला अंतर्मुख बनवते. त्यांनी वेगवेगळी याची वैशिष्ट्ये इथं दिलेली आहे. त्यांनी सांगितलेली की आपल्या मनावरती वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा थोरामोठ्यांची चरित्र वाचल्यानंतर आणि विनोदी कथा वाचल्यानंतर आपल्या मनावर कोणता परिणाम होतो हे त्यांनी इथं आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. बघा, पुढे ते म्हणतात की पुस्तक हे आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारं ज्ञानभंडार आहे. त्यातून मनोरंजन तर होतंच आणि जाणीवाही प्रगल्भ होतात. शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे, अन्नातून तर मन आणि बुद्धी यांच्या भरणपोषणासाठी आवश्यक सत्वे केवळ पुस्तकेच देतात. म्हणूनच पुस्तक प्रकाश वाटा दाखवणारा मित्र आहे असं त्यांनी दिलेलं आहे. बघा इथं मित्रांनो, पुस्तकानं लेखकांनी एक उपमा दिलेली आहे, प्रकाश वाटा दाखवणारा मित्र असं म्हटलेलं आहे आणि त्यांच्याशी नातं आपण जोडायला हवं असं लेखक म्हणतात. अगदी सोपा असा तुम्हाला गद्य इथं दिलेला आहे आणि त्यावरती आपल्याला काही कृती करायला खाली विचारलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे, ते आपण पाहूया. बघा, प्रश्न पहिला सांगितला आहे की उतार्याच्या आधारावर सूचनेनुसार खालील कृती करायची आपल्याला. त्यांनी पुस्तकांची वैशिष्ट्य विचारलेली आहेत आपल्याला मित्रांनो. बघा मित्रांनो, उतार्याच्या आधारित आपण जर उत्तर द्यायचं म्हटलं तर पुस्तकांची लेखकांनी सांगितलेली इथं वैशिष्ट्ये आलेली आहेत की मनोरंजन करणं आणि ज्ञान मिळवणं. मी मुद्दामून जे उत्तर हवं ते मोठ्या अक्षरात आणि प्रश्न लहान अक्षरात दिलेली आहेत, जेणेकरून तुम्हाला उत्तरं लिहायला सोपे जातील. तर इथं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की पुस्तकांच्या वैशिष्ट्यांमध्ये मनोरंजन करणं आणि ज्ञान मिळवणं असं होतं. उत्तरही मुद्दामून मोठी करून दिलेली आहेत, पण जेव्हा तुम्ही उत्तरपत्रिकेवरती लिहाल तर ती चौकोनात बसावी अशीच लिहा. मी लहान काढली असते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसलं नसतं, म्हणून मी चौकटीच्या बाहेर ती येऊ दिली आहेत. पण तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थित चौकट आखून त्यामध्ये ते लिहायचं आहे. पुढे तुम्हाला स्क्रीनवरती एक प्रश्न दिसत असेल, प्रश्न क्रमांक 1 एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे तुम्हाला की पुस्तकांना लेखकांनी कोणती उपमा दिलेली आहे. जे की मी तो गद्य उतारा वाचत असताना तुम्हाला ते स्पष्ट केलेलं आहे की लेखकाने पुस्तकांना प्रकाश वाटा दाखवणारा मित्र अशी उपमा दिलेली आहे मित्रांनो. बघा, पुढे स्क्रीनवरती प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. त्यामध्ये विचारले की थोरामोठ्यांची चरित्र आणि विनोदी कथा वाचनाचा तुमच्या मनावर होणारा परिणाम काय ते लिहायचं आहे आपल्याला इथे.
त्याचं उत्तर असं की विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वात आपण हरवून जातो असं लेखक म्हणताय. दुसरं की चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थितीची झुंजावे कसं हे समजतं. आणि तिसरं म्हणजे थोरा मोठ्यांचं कार्य आपल्याला अंतर्मुख बनवतं. तर हे थोरा मोठ्यांची चरित्र आणि विनोदकथा वाचनानंतर आपल्या मनावर होणारा परिणाम आहे. हे पण मी मुद्दामून चौकटीच्या बाहेर लिहिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला लिहिताना ते अक्षर व्यवस्थित दिसलं पाहिजे. पण तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये त्या तशा व्यवस्थित चौकटी आखून त्याच्यामध्ये लिहायचं आहे. बघा, प्रश्न क्रमांक 1 मधला त्यांनी असा विचारलाय, स्वमतासाठी तो जो प्रश्न आहे, पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दात लिहायचे मित्रांनो. आणि त्याचं उत्तर असं की पुस्तक वाचताना किंवा विनोदी पुस्तक वाचताना आपल्याला गमतीदार आणि भन्नाट लोकांना ते भेटवतं. तर चरित्र पुस्तक वाचताना आपल्याला प्रतिकूल परिस्थितीशी कसं झुंजावं हे समजतं. थोरा मोठ्यांचं कार्य वाचताना आपण अंतर्मुख होतो आणि पुस्तक आपल्या आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारं ज्ञानभंडार आहे. यातून मनोरंजन तर होतंच, पण जाणीवासुद्धा प्रगल्भ होतात आणि यामुळे मन आणि बुद्धीचं भरणपोषण होतं. हे आपल्याला पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे आहेत. ते तुम्ही या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकता. पुढे बघा, स्क्रीनवरती तुम्हाला विभाग दुसरा पद्य विभाग दिसत असेल. त्यामध्ये त्यांनी एक कविता दिलेली आहे आणि त्याखाली त्याच्यावरती आधारित एक कृती विचारलेली आहे. आधी आपण कविता पाहूया, जी अगदी सोपी आहे. गोमू माहेरला जाते हो नाखपा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी जाडी. भगवा आबोली फुलांचा ताटवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिरे अवखळ वाऱ्या. झणी धरतीला गलबत टेकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. बघा मित्रांनो, या कवितेतून कवी कोकणच्या सुंदर निसर्गरम्य अशा वातावरणाचं वर्णन करत आहे. तिथल्या कोकणचे वैशिष्ट्य सांगत आहे. त्यामध्ये ते म्हणत आहेत की खाडीच्या किनाऱ्यावर हिरवगार अशी हिरवी गर्द अशी उंचच उंच झाडं आहेत, माडाची झाडं आहेत. कोकणच्या खाडीचा पाण्याचा रंग अगदी निळा आहे आणि भगव्या रंगाच्या आबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र पसरलेला आहे. आणि कोकणातले माणसं शाळ्यासारखी गोड आहेत, साधी भोळी आहेत, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. जी की अगदी सोपी पोयम आहे, अगदी सोपी कविता आहे. त्याच्यावरती आधारित आता आपण कृती पाहूया. बघा, त्या कवितेवरती आधारित एक आकृतिबंध पूर्ण करा म्हणून दिलेला आहे. उत्तर पत्रिकेमध्ये तुम्ही असाच आकृतिबंध आखायचा आहे. चारी चौकोन ते तसेच आले पाहिजे. तुम्हाला दिसण्यासाठी मी उत्तरं चौकटीच्या बाहेर लिहिलेली आहेत, पण तुम्ही ते चौकटीच्या बाहेर न लिहिता त्यामध्येच लिहायची आहेत. तर त्या प्रश्न असा विचारलेला आहे मित्रांनो की कवितेच्या आधारावर ती कृती पूर्ण करायची की कोकणची वैशिष्ट्ये आपल्याला तिथे लिहायची आहेत. तर मी आत्ताच तुम्हाला स्पष्ट केल्याप्रमाणे कोकणची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं की खाडीच्या किनाऱ्यावर हिरवी गर्द अशी झाडी आहे, उंच उंच माड आहेत असं सांगायला हवं. आणि कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग अगदी निळा आहे. तिसरं म्हणजे भगव्या रंगाच्या आबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र आपल्याला कोकणात पाहायला मिळतो असं कवी म्हणतात. आणि कोकणातली माणसं शहाळ्यासारखी अगदी गोड आहे आणि साधी भोळी आहेत. बघा, प्रश्न दुसरा एका शब्दामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे की गोमूचे माहेर कुठले ते सांगायचे त्याला. आणि दुसरं म्हणजे कोकणची माणसं कशी आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर गोमूचं माहेर आहे कोकण आणि कोकणची माणसं कशी आहेत, अगदी साधी भोळी आहेत. ते तिथं तुम्हाला एका शब्दामध्ये लिहायचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे. तर पहिला आहे काळजात त्यांच्या भरली शहाळी, याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. शहाळं म्हणजे कोवळा नारळ होत आणि शहाळ्यातलं पाणी कसं मधुर असतं आणि खोबरं त्यातलं अगदी गोड असतं. त्याप्रमाणे कोकणातली माणसाची मनं कोमल आहे, स्वभाव त्यांचा गोड आहे असं कवीला म्हणायचं. आणि या ओळीतून आपल्याला हा बोध होतो. प्रश्न दुसरा मधील पहा, त्यांनी असं म्हटलं की झणी धरणीला गलबत टेकवा, यातून तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा मित्रांनो. बघा, गोमू कोकणात माहेराला होडीत बसून येत आहे आणि तिला माहेराची खूप ओढ आहे आणि माहेराला जायला तिचं मन आतुर झालेलं आहे. त्यामुळे ते हे गलबत आहे ते पटकन धरणीला टेकवा म्हणजेच किनाऱ्याला टेकवा तिला असं म्हणायचं आहे, जेणेकरून गोमू लवकर आपल्याला माहेराला जाईल असं त्यांना याच्यातून म्हणायचं आहे. म्हणून
जणी गलबत धरणीला टेकवा यातून समजलेला आपल्याला अर्थ असा की गोमू कोकणात माहेराला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे. माहेराला जायला तिचं मन आतुर झालेलं आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरणीला म्हणजेच किनाऱ्याला टेकवा म्हणजे गोमू लवकर आपल्याला माहेराला जाईल असा बोध होतो. नंतर स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 ड दिसत असेल. खालील दिलेल्या मुद्द्याच्या आधारे तक्ता पूर्ण करायला सांगितलंय त्यांनी. पहिल्या रखान्यामध्ये त्यांनी कवितेचं नाव, दुसऱ्या रखान्यात कवितेचा विषय, कवितेतील पात्र आणि कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी सांगायला सांगितलेल्या आहे. हे तुम्ही रखाना आखूनच लिहायचं आहे. रखान्यात बसलेले शब्द तुम्हाला व्यवस्थित दिसावे याकरिता मी ते वाक्याच्या स्वरूपात तुम्हाला दिलेलं आहे. पण उत्तरपत्रिकेत तुम्ही जसा रखाना तिथे दिलेला आहे प्रश्न क्रमांक 2 ड मध्ये तसाच रखाना आखून त्याच्यामध्ये उत्तरं लिहायची आहेत. बघा, कवितेचं नाव आहे गोमू माहेरला जाते. नंतर कवितेचा विषय काय, गोमू कोकणात माहेरला चाललेली आहे. तिच्या नवऱ्याला तिला कोकण व तेथील माणसं दाखवायची आहेत. हा कवितेचा विषय. कवितेतील पात्र कोणकोणती आलेली आहेत मग बघा, कवितेमध्ये नाखवा, गोमू आणि गोमूचा नवरा ही अशी 3 पात्र आलेली आहेत. चौथ्या रकान्यामध्ये कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यामध्ये निळी खाडी, हिरवी झाडी, आबोली फुलांचा ताटवा, उंच माड, कोकणी माणसं, गलबत, शीड, वारा इत्यादी या गोष्टींचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, पुढे प्रश्न 3 दिलेला आहे जो की स्थूल वाचनावर आधारित आहे. काही तिथे शब्द दिलेले आणि ते शब्द आकारविल्ल्याप्रमाणे लावायचे आहेत, जे की अगदी सोपं आहे. त्याचं उत्तर मी डिरेक्टली तुम्हाला देते. बघा, मी इथं ती शब्द तुम्हाला आकारविल्ल्याप्रमाणे लावून दाखवलेली किंवा त्याप्रमाणे लिहून दाखवलेली आहेत. आलोक, अंबर, नम्रता, माधवी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर, समीर, समीरा हे त्याचं उत्तर आहे. बघा मित्रांनो, पुढे तुम्हाला विभाग 4 भाषा अभ्यास असा दिसत असेल आणि त्यातील प्रश्न क्रमांक 4 त्याच्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत. काही त्याच्यामध्ये शुद्ध शब्द आहेत, काही अशुद्ध शब्द आहेत. तर त्यातली अशुद्ध शब्द आपल्याला ओळखून लिहायची आहेत. ती स्क्रीनवरती दिलेल्या शब्दापैकी दिलेल्या यादीतील शब्दापैकी वडील, आजी, सिनेमा आणि हायस्कूल हे शब्द अशुद्ध आलेले आहेत. प्रश्न 5 अ मध्ये त्यांनी पुढीलपैकी कोणतीही एक कृती करायला सांगितली आहे आणि त्यांनी शब्दमर्यादा इथे दिलेली आहे. 60 ते 90 शब्दामध्ये आपल्याला ती कृती करायची आहे आणि जाहिरात लेखन किंवा बातमी लेखन या दोन्हीपैकी एक तुम्ही काहीही लिहू शकता. त्यापैकी एक उत्तर मी इथे देते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बातमी लेखनसुद्धा करू शकता. उदाहरणासाठी मी तुम्हाला इथे शैक्षणिक वस्तूची विक्री करणाऱ्या दुकानाची जाहिरात दिलेली आहे. तुम्हाला सुचेल तशी लिहिली तरी चालेल. हीच लिहावी अशी काही नाही, पण एक नमुना, एक उदाहरण म्हणून तुम्हाला इथे दिलेलं आहे. मी राज स्टेशनरी शॉपिंग सेंटरची जाहिरात मी इथे तयार केलेली आहे. तुम्ही ती पाहून काढली तरी परीक्षेत हरकत नाही. पुढे प्रश्न क्रमांक 5 ब मध्ये त्यांनी 2 पत्र दिलेली आहे. त्यापैकी कोणतंही एक तुम्हाला लिहायचं आहे. एक अर्ज करायचं किंवा तक्रार करायचं एक पत्र तुम्हाला लिहायचं आहे किंवा एक अभिनंदन पत्र. या दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही निवडू शकता. इथंही मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक पत्र दाखवणार आहे. ते लिहिलं तरी चालेल किंवा तुम्हाला जसं सुचेल तसं लिहिलं तरी चालेल. बघा, मी इथे एक तुम्हाला उदाहरणासाठी एक पत्र लिहून दाखवलेले की तुमच्या परिसरातील कचरा व्यवस्थापन संदर्भात नगरपालिका प्रमुखास पत्र लिहिलेलं आहे. मग मी तुम्हाला त्याचा एक नमुना दाखवलेला आहे की दिनांक लिहिली गेली पाहिजे आणि प्रति आपण माननीय आरोग्य अधिकाऱ्याला लिहितो आहे. आरोग्य विभाग मी सासवड महानगरपालिकेचं टाकलेलं आहे आणि तिथला मला पिनकोड माहीत होता म्हणून मी तिथलं घातलेलं आहे. विषय तिथे तुम्हाला दिलेला आहे की परिसरातील अस्वच्छतेविषयी तक्रार करण्याबाबत. बघा, खाली महोदय असं लिहून मी सुरुवात केलेली आहे. पुढे मी लिहिलं आहे की महोदय, मी क सासवड शहरातील एक जागरूक नागरिक या नात्याने आपणास हे पत्र लिहित आहे. मागील काही दिवसांमध्ये आमच्या परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. कचरा व्यवस्थापनाच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. या समस्येमुळे रहिवाशांना त्रास होत आहे. ही तक्रार मी आपणाकडे पत्राद्वारे करत आहे. या कचऱ्यामुळे साथीचे रोग पसरू शकतात. तरी आपण माझ्या या तक्रारीची योग्य ती दखल घ्यावी व आमच्या परिसरातील कचरा व्यवस्थापनाची समस्या शक्य तेवढ्या लवकर दूर करावी अशी आपणास विनम्र किंवा नम्र विनंती. कळावे